आग्र्यात शिवजयंती निमित्त जे आहे ते आता रावसाहेब दानवेंनी टीका केली आहे। मी स्वतः योगी आदित्यनाथ यांच्याशी बोललो असं रावसाहेब दानवेंनी सांगितलंय। विनोद पाटलांच्या सहकार्याने आग्र्यात शिवजयंती साजरी केल्याचं दानवेंनी म्हटलेलं आहे। देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर मी स्वतः देवेंद्रजी फडणवीसला विनंती केली आणि त्यांना सांगितलं की पानिपतला आम्ही सगळेजण गेले 25 वर्ष जातो, पण त्या ठिकाणच्या काही समस्या आहेत, तुम्ही आले पाहिजे, तुम्ही ऐकलं पाहिजे आणि त्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे। आज मुख्यमंत्री म्हणून त्या समस्या तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मुद्दामहून यावर्षी मुख्यमंत्री महोदय पानिपतला आले। त्यातली काही मंडळी आमच्या सोबत होती, पानिपतला आले आणि त्यांनी ज्या काही विषय आमच्या पुढे मांडले त्यात सगळ्यात महत्त्वाचं होतं की त्या पानिपतच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवावा, अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी त्या मंडळीने केली। आग्र्याला गेले 3 वर्ष विनोद पाटलाच्या सहकार्यानं आम्ही आग्र्याला सुद्धा शिवजयंती साजरी करतो। खरं तर आर्किओलॉजी डिपार्टमेंट त्या ठिकाणी पहिल्या वर्षी आम्हाला त्या ठिकाणी ती जयंती साजरी करायलाच परवानगी देत नव्हतं। मी स्वतः योगीजी जवळ गेलो, कारण योगीजी आणि मी 15 वर्ष खासदार म्हणून एकत्र राहिले आणि योगीजीला मी स्वतः मुंबईला सुद्धा कार्यक्रमाला आणलं होतं। योगीजीला सांगितलं की आता तुम्ही मुख्यमंत्री आहे, तुमच्या राज्यातला हा विषय, तुम्ही आम्हाला ही परवानगी दिली पाहिजे। राज्यांना परवानगी दिलीत मी असल्यामुळे परवानगी मिळाली आणि पहिल्यांदा 2 वर्षापूर्वी त्या ठिकाणी आम्ही शिवजयंती साजरी केली।